हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, आपणा सर्वांना वंदन करून आजच्या सेवेला सुरुवात करूया आपण। आजची चिंतनातली 5व्या अध्यायातल्या ओवीचा आपण विचार करणार आहोत। काल आपण 116 नंबरच्या ओवीपर्यंत चिंतन पाहिलेलं होतं आणि माऊलींनी त्यासाठी काही दृष्टांत पण दिले होते, त्याचा विचार आपण केलेला आहे। सांगे वात वर्ष आतपथरे धरे, ऐशी अब्र छायाची जरी सरे, तरी त्रिमाळिक धवळारे करावी का। माऊलीने एक दृष्टांत फार सुंदर दिला। ते म्हणतात की ढगांच्या खाली बसून जर ऊन वारा पाऊस यांच्यापासून आपलं जर रक्षण झालं असतं तर आपल्याला 3 मजली घरं बांधायची गरज काय होती। म्हणजे घरं बांधायचा मुख्य उद्देश आपलं रक्षण करणं आहे, परंतु जर आपल्याला त्या ढगाच्याच संरक्षणाखाली जर आपल्याला जगता आलं असतं तर घरं कशाला बांधायची मग। त्याप्रमाणे विषयात खरंच समाधानकारक सुख असतं तर आत्मसुखाची गरजच पडली नसते। म्हणजे आत्मसुख हे बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून नसतं, यासाठी एक दृष्टांत आहे। आणि दुसरी गोष्ट, विषय सुखानं पूर्णत्व प्राप्त होत नाही। जसं ढगाच्या सावलीनं आपल्याला कायमची सावली प्राप्त होत नाही तसं, किंवा विजेच्या चमकण्यामुळं, ढगातल्या विजेच्या चमकण्यामुळं जसं कायमस्वरूपी प्रकाश प्राप्त होत नाही, तसं विषयातल्या चमकण्यामुळं, विषयाच्या क्षणिक सुखामुळं आपल्याला कायमचं सुख, आत्मसुख प्राप्त होत नाही। यासाठी हे 2 दृष्टांत दिलेले आहेत। फार सुंदर वर्णन माऊलीने केलेलं आहे। त्यानंतर आणखीन एक 2 दृष्टांत आहेत। म्हणून विषय सुख जे बोलिजे, ते नेनता गावाया जल्पिजे, जैसे महुर का म्हणिजे विषय कंदाते। एखाद्या विषाच्या फळाला मधुर फळ आहे असं म्हणण्यासारखं आहे, जसं जणू काय विषयामध्ये सुख आहे। किंवा नातरी भूमा नाम मंगळ, रोहिणी ते म्हणती जळ, तैसा सुख प्रवाद बरळ वैषयुक हा सुखाचा प्रवाद, सुखाची चर्चा जी आहे विषयातली, ही फक्त चर्चाच राहू शकते, कारण त्यामध्ये खरं सुख प्राप्त होणार नाही। जसं मंगळ ग्रहाला मंगल शब्द वापरतात, वास्तविक मंगळ ग्रहाचा हा दुष्ट ग्रह असं म्हणतात, तो तापट आहे असं म्हणतात, दुष्ट आहे असं म्हणतात, तरीसुद्धा त्याला भौमा नाम मंगळ शब्द वापरला। रोहिणी ते म्हणती जळ, म्हणजे रोहिणीच्या दुपारी रोहिणी मुहूर्तावर सूर्यकिरणाच्या उकरभूमीच्या संबंधाने जे मृगजळ भासतं त्याला पाणी म्हणणं जसं म्हणतात, त्याप्रमाणे विषयामध्ये सुख आहे हा सुखवाद नुसती बडबड आहे। आपण बोलत असतो यामध्ये मला सुख प्राप्त झालं, त्यामुळे मला सुख प्राप्त झालं, म्हणजे माझे नातलग माझ्या सुखाची सोबती आहेत, माझी प्रॉपर्टी मला आधार आहे, हे बोलणं जे आहे ना, हे बोलणं म्हणजे भूमा नाम मंगळ। मंगळ ग्रहाला खरोखर मंगल मानण्यासारखा प्रकार आहे, नाव मंगळ, पण दोष त्यामध्ये आहे। तसं विषयाला सुख म्हणतात, विषयातल्या सुखाला, पण ते सुख नाही आणि ती अद्यंतवंत कौंतेय, शेवटी त्याचा आद्य आहे, अंत आहे, आणि म्हणून ते संपणारं सुख आहे। अशा संपणाऱ्या सुखापासून पूर्णत्व प्राप्त होणार नाही, यासाठी माऊलींनी फार सुंदर असा दृष्टांत 2 दिलेले आहेत। 116 नंबरची ओवी कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेली होती। आता 117 नंबरची ओवी जी आहे
हां 117 नंबरची ओवी फार सुंदर दृष्टांत दिला आहे, चिंतन करण्यासारखं आहे. हे असो आघवी बोली सांग पा सर्पपणीची सावली, ते शीतल होईल की तुली मूषकाशी. मूषक शब्दाचा अर्थ आहे उंदीर. सांग पा सर्पपणाची सावली म्हणजे एक उंदीर आहे, आजूबाजूला कडक असं दुपारचं ऊन पडलेलं आहे, बाजूला कुठं झाडंसुद्धा नाहीत. त्या उंदीर असा उन्हानं त्रस्त झालेला आहे, त्याला कुठेतरी सावलीला जावंसं वाटतं. आणि म्हणून त्यानं सावलीची निवड करताना काय केलं बघा, एक नाग फणा काढून फडी काढून बसलेला आहे आणि त्याची सावली खाली पडलेली आहे. आता तो उंदीर असा म्हणेल काय की ही फणीची सावली आहे, ही मला फार सुंदर असा गारवा देईल, असं म्हणण्यासारखं आहे. सापाच्या सावली जाऊन, सापाच्या फडीच्या सावली जाऊन ती विश्रांती मिळेल का किंवा गारवा प्राप्त होईल का उंदराला? उंदीर असं कधीही करणार नाही. त्यामुळं नागाच्या फणीची छाया उंदराला किती प्रमाणात शीतल होऊ शकेल, किती प्रमाणात शांती देऊ शकेल, काहीच देऊ शकणार नाही. अशासाठी फार सुंदर दृष्टांत दिलेला आहे. विचार करण्यासारखा हा दृष्टांत आहे बरं का, चिंतन करावं आपण त्याच्यावरती. ही साप जे आहे ना फणी, हा काळरूपी साप बसलेला आहे आणि या काळरूपी सापाच्या तोंडामध्ये आपण खरं आहे, परंतु तरीसुद्धा जीव जो आहे हा विश्रांतीसाठी अशा विषयाच्या सुखाच्या आधार शोधत असतो. वास्तविक विषयाचा सुखाचा आधार किंवा सुखाची सावली म्हणजे त्या काळरूपी सापाची सावली आहे. आणि आपण काळाच्या जबड्यामध्ये शिरायला जातो किंवा तिथं विश्रांती शोधायला जातो. जीव नावाचा उंदीर आहे, मूषक शब्द वापरलेला आहे. हा जीव जो आहे तो विषयांच्या सावलीमध्ये जाण्याला इच्छुक असतो. खरी सावली कोणती आहे? असेल सावली, समजा झाडाची सावली आहे तर ती झाडाची सावली खरंच त्याला सावली आणि शीतलता देऊ शकेल. पण झाडाच्या सावलीत जावं ना, हा जातो कुठं? जो गिळणार आहे त्याच्याजवळ जातो आणि मला काहीतरी राहायला जागा थोडी दे असं म्हणण्यासारखं आहे. म्हणजे सिंहाची गुहा आहे, सिंह आतमध्ये बसलेला आहे, एखाद्या कोल्ह्यानं दारावरती जावं त्या गुहेच्या आणि म्हणायचं एक रात्र मी तुझ्याजवळ राहू का, सिंहाला जर म्हटलं. तसं विषयाच्या सुखामध्ये मी तन्मय असतो, रमतो. हे रमणं संपायला पाहिजे. म्हणून माऊली बोलतात की हे सर्पफणाची जी सावली आहे ही सावली मूषक होई केतुली शीतल होईल केतुली मूषकाशी. काय बोलतात माऊली? हे असो आगवी बोली. आता बस बोलायचं, किती सांगू त्या विषयाबद्दलचे दोष, पण त्यातलं एक सांगतो असं, हे बोलणं राहू दे. म्हणजे ना तरी भूमा मंगळ हे बोलणं राहू दे. आता सांग पा सर्पपणीची सावली, ते शीतल होईल केतुली मूषकाशी. एक सापाच्या फडीची सावली एका उंदराला शीतलता देणार नाही. म्हणजे विषयात सुख समजणं, सापाच्या सावलीला शीतलता समजणं, तसं विषयाच्या सुखाच्या सावलीला जाणं जीव तसा करत असतो. पण विषयात सुख नाही याचा वारंवार विचार दृष्टांताद्वारे माऊली मांडत आहेत. अतिशय सुंदर दृष्टांत दिलाय बरं काय, अतिशय सुंदर दृष्टांत आहे. एवढ्या थोड्या वेळात त्याचा विचार एकट्या माणसाला करता येणार. सर्वांनी विचार करावा या दृष्टांताचा. किती बुजीव आणि हा साप या दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत. आणि या दोन्ही गोष्टी आहेत, हा काळ म्हणावा किंवा याला विषय सुख म्हणावं. सापाची फणी जी आहे ना ही विषयाचं सुख आहे. बायका मुलांच्या मध्ये, प्रपंचामध्ये, या सगळ्या नातलगांच्या मध्ये, माझ्या प्रॉपर्टीमध्ये ज्या सुखाची प्राप्ती होते ती सापाच्या फणीची सावली आहे. थोडा वेळ विश्रांती वाटेल कदाचित, पण काही क्षणात क्षणभंगुरत्व असल्यामुळं ती सावली निघून जाईल आणि ती सावलीच माझ्यावरती झडप घालेल. हे उंदराला समजत नाही. उंदीर म्हणतोय कुठंतरी शीतलता असं आहे, सावली दिसते ना, जाऊया तिथं आश्रयाला आपण. पण आश्रयाला गेल्यानंतर ती सावली कशाची आहे याचा विचार उंदीर रूपी जीव करत नाही. म्हणजे विषयामध्ये सुख आहे याचा विचार न करता विषयाच्या पाठीमागं लागतो, असा वर्णन माऊली करतात. त्यामुळे विषयामध्ये सुख नाही. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ढेकणाची या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना यूप आहे. जर खरंच मूर्ख व्हायचं असेल ना
तर ढेकणानं भरलेला खॉट आहे. पूर्वी ढेकणं असायची आणि त्या ढेकणं खॉटमध्ये भरलेली असायची. एखादा माणूस आला आणि म्हटला मी आता झोपणार आहे आणि ढेकणानं भरलेल्या खॉटवर म्हणे मी निवांत झोपणार आहे. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे. या शब्दाला मूर्खत्व प्राप्त होईल. हे बोलणं मूर्खपणाचं आहे. ढेकणानं भरलेल्या खॉटवर झोकाची झोप कशी लागेल सांगा. याचा अर्थ जी ढेकणं आहेत हा खॉट रूपी हा प्रपंच आहे आणि या प्रपंचामध्ये असणारी जी ढेकणं आहेत ही ढेकणं आपल्याच घरातली आहेत बरं का. आपलेच नातलग आहेत. आपल्या जवळच्या वस्तू, आपल्या जवळचे लोक आपल्याला त्रास देत असतात. बाहेरचे लांबचे त्रास द्यायला आपल्याकडे येत नाही. पलीकडच्या गल्लीतला माणूस त्रास द्यायला येत नाही. शेजारी शेजाऱ्यांच्या घरामध्ये असतो. पण आपल्याला त्रास देणारा, आपल्याला अस्वस्थ करणारी माणसं कोण असतील तर ती माझी नातलग आणि रक्ताची नातलग असू शकतात. याचा विचार करायला संत आपल्याला सांगतात. आणि म्हणून तुकोबा म्हणतात ढेकणानं भरलेला खॉट आहे. ही ढेकणं कुठली? आपली मुलं, नातवंड, जावई, अमुक तमुक कोण जे असतील ते सगळे पाहुणे रावळे मित्रमंडळी अधूनमधून येऊन चावतात, दंश करतात आणि आम्हाला सुखानं जगू देत नाहीत. हा आपला रोजचा अनुभव आहे आणि हा सगळ्यांच्या आयुष्यातला अनुभव आहे. काही एकट्यानंच सांगितलं आहे असं काही नाही. हा तुकाराम महाराजांचा अनुभव आहे असं म्हणायला काही गरज नाही. तुकाराम महाराजांनी फक्त दृष्टांत ढेकणाचा आणि खॉटचा दिलेला आहे आणि म्हणतात अशा ढेकणानं भरलेल्या खॉटवर झोपणं म्हणजे विश्रांती शोधणं आहे. प्रपंचामध्ये कधीच प्रपंचामध्ये विश्रांती भेटणार नाही. कारण आपल्याला दंश करणारे आपल्या जवळचेच असतात आणि ते आपल्याला दंश करतात. शांत आयुष्याचा सुखाचा लाभ घेऊ देत नाहीत. अशी विषय सुख आहेत. म्हणजे या विषया सुखाच्या मागे लागू नयेत. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंथरुणी इंगळाच्या. इंगळानं भरलेलं असं अंथरुण आहे. इंगळाचं अंथरुण आहे आणि त्या इंगळाच्या अंथरुणावर जर मला झोपायला सांगितलं तर सुखाची झोप लागेल का? का शतजर्जर नावे रिगुनी केवी निवांत होवावे, कैशेनी उघडी असावे. काय म्हटलेलं आहे माऊलीने? शस्त्रवर्षी काय सांगितलंय? का शतजर्जर नावे रिगुनी केवी निवांत व्हावे, कैशनी उघडी असावे शस्त्रवर्षी. अंगावरती पडती पाशान तेवी केवी सुवावे न ओढण. अंगी दाटला आणि काय म्हणतात त्याला? अंगी दाटला आणि त्यावर रुजतो तो. कशावरती? औषधावरती. की का रोग भरल्यात ना तर औषध पाहिजे. माऊलींचा दृष्टांत आहे का शतजर्जर नावे, एक हजारो छिद्र पडलेली नाव आहे. ती नाव मी पाण्यातून प्रवासासाठी निघालोय आणि निवांत निघालोय असं म्हणता येईल का? माऊलींचा दृष्टांत 9व्या अध्यायातला. का शतजर्जर नावे रिगुनी केवी निवांत व्हावे. निवांत राहता येते का? निवांत राहायचं असेल ना तर आत्मसुखाच्या गुहेमध्ये, त्या हृदयाच्या गुहेमध्ये आत शिरायला पाहिजे. नामाच्या द्वारे, ध्यानाच्या द्वारे, तत्वचिंतनाच्या द्वारे. म्हणून तत्वचिंतन करावं, विवेक करावा, विचार करावा. हे सगळे दिसणारे आकर्षित पदार्थ मला कधीतरी खड्ड्यात घालणार आहेत, माझा नाश करणार आहेत पारमार्थिकदृष्ट्या. कदाचित मी श्रीमंत होईल, मोठा होईल, कुठेतरी कीर्ती मिळेल, पण पारमार्थिकदृष्ट्या माझा नाश करणारे हे सगळे विषय आहेत. त्यामुळे विषयाबद्दलची आसक्ती जी आहे ही आसक्ती काढून टाकण्यासाठी माऊली एवढं दृष्टांत देतात. आणि म्हणून प्रपंचात सुख मिरवण्याची जी पद्धत आहे ती मिरवणं बाजूला ठेवली पाहिजे. माऊली बोलतात म्हणून 117 नंबरची उवी आहे ना 5व्या अध्यायामधला आपण विचार केला, चिंतन करण्यासारखे. आपल्याला लिहून घ्यायच्या उवीमध्ये आपण आणि नंतर बघू, त्यामधली ती उवी आहे, फार चिंतन करण्यासारखी आहे. दृष्टांत सुंदर दिलेला आहे. तसाच एक दृष्टांत 9व्या अध्यायामध्ये. दरदूर सापे गिरिजिता आहे उभा, की तो माशिया वेठाळी जिव्हा, तैशे प्राणिया कवना लोभा वाढविती तृष्णा. सापाच्या तोंडामध्ये एक बेडूक बसलाय, समोरून एक माशी निघालेली आहे. ती माशी पकडण्यासाठी सापाच्या तोंडात बसून बेडूक ती माशी पकडायचा प्रयत्न करतो. आता बेडकाला साप गिळणार आहे थोड्या वेळात, हे बेडकाला कळत नाही, म्हणून आपली भूक भागवण्यासाठी माशी पकडायचा प्रयत्न करतो. आपण सर्व जीव या काळरूपी सापाच्या तोंडामध्ये आता आपण अडकलेलो आहोत. आता चिंतन भगवंताचं करावं. आता चिंतन मृत्यूच्या संदर्भात, मृत्यू काय आहे समजावून घ्यावा.
कुणाचा होतो, खरंच मृत्यू होतो का, कशाचा मृत्यू होतो, मृत्यू म्हणजे काय आहे, एकदा त्याचं चिंतन केलं पाहिजे ना. मृत्यूला घाबरण्याच्या विचारामध्ये खऱ्या अर्थानं मृत्यूचं चिंतनच घडत नाही. त्यामुळे मृत्यूचं चिंतन घडण्यासाठी मृत्यूची भीतीच मुळात जावी लागेल. त्यासाठी भगवंताचीच आपल्याला संगत करावी लागेल. म्हणून माऊली बोलतात, हे असो आगवी बोली का सर्पपणीची सावली, ती शीतल होईल केतुली मूषकाशी. या उंदराला ती शांतता प्राप्त होईल का. जैसा आमिष कवळ पांडवा, मिनून सेवी तवची बरवा, तैसा विषय संगू आघवा निभ्रांत जाणे. निभ्रांत म्हणजे निसंशय जाणून घे, तू समजूनच घे निसंशय, काही संशयच नाही. कशाचा संशय नाही बघा. जैसा आमिष कवळ पांडवा, आमिष लावलेला आहे, एक गळ आहे, त्या गळाला मासाचा एखादा तुकडा किंवा गांडूळ लावलेला असतो. मासे पकडण्यासाठी जो लोक जे असतात, गळ टाकून, तो गळ म्हणजे टोकदार असतो, अगदी खिळ्यापासून बनवलेला असतो आणि अगदी बरोबर वाकलेला असतो. तो ज्यावेळी तो मासा त्या गळाला लावलेल्या गांडुळाला पकडायला येतो, त्यावेळी त्याच्या गळ्यामध्ये माशाच्या तो गळ अडकून बसतो आणि त्यामुळं तो पकडला जातो. तसंच वर्णन करण्यासाठी माऊली बोलतात बघा, जैसा आमिष कवळ पांडवा, मिनू म्हणजे मासा, न सेवी तवची बरवा. जोपर्यंत तो गळापर्यंत जात नाही, गळाला पकडत नाही, तोपर्यंत बरा आहे तो गळ असू दे ना. गळ काय करतोय आपल्याला. असे किती गळ पाण्यामध्ये असू देत, या संसाररूपी सागरामध्ये, संसाररूपी जलाशयामध्ये केवढेही गळ असू देत, पण मासा जो जीव आहे त्यानं जर विचार केला आणि त्याला जर ओळखलं, आता हा झाकलेला आहे, कसं आहे, विषयातलं सुख हे झाकलेलं दुःख असतं, असा त्यातला अर्थ आहे. गळाचा दृष्टांत देण्यापाठीमागचा माऊलींचा दृष्टिकोन विचार बघा. गळ आहे, पण तो गळ खऱ्या अर्थानं दुःखरूप आहे, पण तो दिसतो का उघडा, नाही दिसत, तो झाकलेला आहे. आणि झाकलेला असल्यामुळंच कळत नाही. याचा अर्थ प्रपंचातली आणि विषयाची आकर्षणं जी आहेत, ती आकर्षणं आत असलेल्या दुःखाला झाकून ठेवतात, त्याला उघड करत नाहीत. म्हणून सामान्य जीवाला आतमध्ये दुःख आहे हे कळतच नाही. म्हणून इथं म्हणलेलं आहे दुःख येऊ नये. शब्द वापरलाय काय बघा, की भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये शब्द काय वापरला, दुःख येऊ नये म्हणलेला. दुःख येऊ नये शब्दाचा अर्थ आहे दुःखाची निर्मिती करणारं असं ते आहे. याचा विचार करायला लावणार आहे. आणि म्हणून म्हणतात गळ हा झाकलेला, त्याच्यावरती आमिष आहे, आणि आमिष म्हणजे विषय सुख आहे. आपल्याला विषय सुखाची अभिलाषा जीवाला झाली की मासा तो गळ पकडायला जाईल, आणि पकडला की त्याचा नाश आहे. पण जोपर्यंत तो पकडत नाही ना, तोपर्यंत त्याला कुठली इजा होत नाही. विषय सुख खूप असू देत, जगभर आहेत विषयांचे सुख, विषयांचे बाजार खूप भरलेले आहेत, पण मीच तिकडे गेलो नाही आणि मीच त्याची इच्छा ठेवली नाही, मीच त्याचा भोग घेतला नाही, तर ती विषय सुख मला त्रास देणार नाहीत असं माऊलींना सांगायचं आहे. तसा विषय संग आगवा निभ्रांत जाणे. विषयांचा संग करणं म्हणजे माशानं गळ पकडायला जाण्यासारखं आहे. म्हणून तू बाबा विषयाच्या संगतीपासून दूर राहा. हे विषय तुला अडचणीत आणू शकतील. जसा माशाला गळ्यात अडकून तो पकडून घेऊ शकतो आणि तो मासेमारी करणारा त्याला घरी घेऊन जाऊ शकतो, ह्याचा विचार कर. आणि म्हणून त्यासाठी माऊलींनी दृष्टांत दिलेला आहे की जे हे विषय आहेत ते विषयाचं जे सुख, माऊलींचं आणखीन दृष्टांत 9व्या अध्यायात बघा, विषयाचे जे सुख ते केवळ परम दुःख, परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ते दुःखरूप आहेत, पण सेवायचं बंद करत नाहीत ना, त्याचं सेवन करतातच. विषयांचं सेवन हे दुःखरूप आहे, ते परम दुःख मानलेलं आहे, तरी सुद्धा त्या फारसा विचार केला जात नाही. म्हणून माऊलींनी यामध्ये दृष्टांत 118 नंबरच्या ओळीमध्ये दिलेला दृष्टांत जो आहे तो अतिशय सुंदर आहे बघा. विषय संग फार घातक असतो आणि विषयांची आसक्ती फार बाधक असते. विषय बाधत नाहीत बरं काय, गळ असू दे, गळ आपल्याला काय करणार आहे, पण विषयाची आसक्ती, गळ पकडायला गेलं ना
तर तो गळ आपल्या गळ्यामध्ये अडकतो आणि आपल्या नाशाला, मृत्यूला कारणीभूत ठरतो. तसं विषय काय करत नाहीत, पण विषयाचा संग म्हणजे विषयांचा विचार. संग शब्दाचा अर्थ आहे विषयांचा विचार, विषयांची अभिलाषा आणि विषयांचं चिंतन जे आहे ते चिंतन आणि आसक्ती बाधक ठरू शकते. आणि म्हणून बाधक ठरू नये यासाठीच तो विचार सांगितलेला आहे. एक सुंदर दृष्टांत, छोटीशी कथा आहे बघा. एक साधू महाराज आहेत, आपल्या अनुयायासहित जंगलातून निघालेले आहेत आणि अनुयायासहित जात असताना मध्येच त्यांच्या ध्यानाची वेळ होते साधूंच्या, म्हणून ते एका झाडाखाली तिथंच बसतात. आता घन जंगल असतं, कीर्ण जंगल आहे आणि त्या जंगलामधनं निघालेले आहे ते आहेत. दोघं चौघजण त्यांचे शिष्य बरोबर आहेत आणि साधू महाराज आहेत. पण मध्येच एका सिंहाची डरकाळी ऐकू आली, जंगल असल्यामुळं. पण हे ध्यानाला बसले होते आणि ध्यानाला बसले, सिंहाची डरकाळी ऐकू आल्याबरोबर हे सगळे शिष्य झाडावर जाऊन पडले. आता साधू महाराजांना उठवायचं कुठं, त्यांना हात मारण्याचा प्रयत्न केला तर ते हलत नव्हते, कारण त्यांना ध्यान लागलेलं होतं. त्यामुळे ते हल्लेच नाहीत, ते आपले बसलेत. आता म्हणले आमचा तरी जीव वाचवूया, म्हणून सगळे शिष्य जाऊन झाडावर चढलेत. एक सिंह, तो डरकाळी फोडणारा सिंह आला, बाहेर आला आणि बाहेर येऊन या बसलेल्या साधू पुरुषांच्या भोवती एक चक्कर मारली त्याने आणि त्याला जरासं वास घेतला आणि वास घेतला आणि निघून गेला. ह्यांचं साधू महाराजांचं ध्यान चालूच होतं, त्यांना पत्ताही नाही की तो सिंह आलेला होता. सिंह आला, निघून गेला. ते शिष्य दोघं तिघजण होते, झाडावरून उतरले. म्हणजे आमचे साधू किती महान आहेत बघा, ते सिंहाला सुद्धा घाबरले नाहीत, काय ते बोलले नाहीत आणि पुढे चालू लागले. पुढे गेल्यानंतर एक भुंगा आवाज करत आला आणि साधू महाराजांच्या नाकाला बरोबर चावला. चावलाने गेला. त्यावेळी साधू महाराज असे कळवळायला लागले, ओरडायला लागले, अरे मला कळ आली, किती भुंगा चावला कसला, तुम्ही काय लक्ष देत नाही, बघा तरी काय चावलाय माझ्या नाकाला, असं सांगायला लागले. त्या एका शिष्याला वाटलं मगाशी एवढा मोठा सिंह आला होता तर साधू महाराज जरासुद्धा घाबरले नाहीत आणि आता साधा भुंगा चावला तर लगेच कळवळायला लागलेत. काय अर्थ काय, ते खरं काय, हे खरं म्हणायचं त्यांचं वागणं. आणि त्यामुळे त्यांनी राहवलं नाही. आणि न राहता एका शिष्यानं प्रश्न विचारला साधू महाराजांना की मगाशी आपण जंगलातून येत होतो त्यावेळी एका सिंहानं तुमच्या भोवती, तुम्ही ध्यानाला बसला होता तेव्हा सिंह येऊन गेला तुमच्या जवळनं, पण तुमच्यावर काहीच परिणाम झाला नाही. पण पुढे आला आणि एका भुंग्यानं चावलं तरी तुम्ही इतकं कळवळायला लागलाय, त्याला घाबरायला लागलाय तुम्ही. त्यावेळी ते साधू हसलेत आणि म्हणलेत, अरे त्याला कारण आहे. काय कारण आहे मग ते म्हणतात, बोलता बोलता म्हणले की त्यावेळी म्हणजे मी जेव्हा ध्यानाला बसलो होतो त्यावेळी उस वक्त मैं खुदा के साथ था, अब तुम्हारे साथ हूँ. काय बोलतात बघा, त्यावेळी मला दुःखाची जाणीव झाली नाही. का तर मी देवाच्या सानिध्यात अनुसंधानामध्ये होतो ध्यानाच्या वेळी. आणि आता तुमच्या संगतीत आहे, माणसांच्या संगतीत आहे, म्हणून मला ह्या विषयाचा दुःख झालं. मगाशी सिंहाचं दुःख झालं नाही, कारण मी भगवंताच्या अनुसंधानामध्ये होतो. आणि आता दुःख झालं त्याला कारण मी विषयांच्या अनुसंधानामध्ये आहे, तुमच्या अनुसंधानामध्ये आहे, तुमच्यामुळं मला दुःख झालं. म्हणून हा एक विचार जो विषय संघाचा मानलेला आहे, म्हणून म्हणतात तैसा विषय संगू आगवा निभ्रांत जाणे, असा विषयांचा संघ आहे की जो निश्चितच आपल्याला अडचणीत आणू शकतो. त्यासाठी एक गळ आणि मासा याचा दृष्टांत दिलाय. पण माऊली काय बोलतात बघा, मिनू न सेवी तवची बरवा. माशानं जोपर्यंत गळ गिळला नाही ना तोपर्यंत काही हरकत नाही, जोपर्यंत विषयांचा संग केला नाही ना काय हरकत नाही. पण विषयांचा संग केला, विषयाच्या संगात आलं, विषयाची आसक्ती वाढली आणि विषय भोगले तर मात्र धोका आहे. जोपर्यंत भोगत नाही तोपर्यंत धोका नाही असं सांगायचं आहे. म्हणजे माशाला स्वतःला जर वाचवायचं असेल तर त्यानं गळाचं स्वरूप ओळखून घ्या. हा गळ दिसायला गळ नाही, दिसायला आमिष आहे, गांडूळ दिसतं, पण खरं बघायला गेलं तर तो आतमध्ये अगदी टोकदार असणारा गळ आहे जो मला माझा नाश करू शकतो. 118 नंबरच्या ओळीमध्ये असा दृष्टांत दिलाय. आता पुढे जाऊन काय माऊली बोलतात, हे विरक्ताची या दिठी जे न्याहाळी जे किरीटी ते पांडुरोगाची या पुष्टी सारखी दिशे. आता पांडुरोगाचा एक दृष्टांत दिला आहे. पांडुरोग जो असतो म्हणजे लठ्ठपणा येतो. त्या रोगामध्ये काय होतं, फुगते माणूस आणि लठ्ठपणा येतो.
त्या पांडुरोगाचं एक दृष्टांत दिलं आहे. हे विषय सुख जे आहे ते विरक्त पुरुषाच्या दृष्टीने बघितले जाते तेव्हा पांडुरोगात येणाऱ्या लठ्ठपणासारखे वरवर चांगले पण आतून घातक दिसते. कुणाच्या दृष्टीने बघा म्हणतात विषय, हे विषय जे आहे त्या विषय सुखाकडे दोष दृष्टीनं बघा. विषय सेवन करावे लागतात आहे, घ्यावा लागतो विषय, पण दोष बघा त्यामध्ये असे दोष दिसले तर त्याच्याबद्दलचा वीट एकदा येईल, त्याच्याबद्दलचं वैराग्य आपल्यावर यायला लागेल. पण विषय सुखाकडं विरक्ताच्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. विरक्त म्हणजे जे आत्मज्ञानी पुरुष आहेत किंवा जे जीवनमुक्त पुरुष ज्या दृष्टीनं विषयाकडे पाहतात, जगाकडे पाहतात, ती दृष्टी आपण संपादित केली पाहिजे. ते जगाला बाधित करून पाहत असतात, त्याच्यामध्ये दोष आहेत हे पाहून त्याचा भोग घेत असतात. त्यांना भोग घ्यावा लागतो, कारण जगण्यासाठी विषय सेवन करावे लागतात. पण त्याचा अर्थ असा नव्हे की त्यामध्ये भोक्तृत्व काढून घेणं फार गरजेचं असतं, कर्तृत्व काढून घेणं फार गरजेचं असतं. हे जे ज्ञानी पुरुष आहेत ना, विरक्त पुरुष आहेत, त्यांची दृष्टी बदललेली असते आणि बदललेल्या दृष्टीनं ते विषयाकडे पाहतात. बदललेली दृष्टी म्हणजे काय, तर काल आपण बघितला होता एक श्लोक 13व्या अध्यायातला, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. प्रत्येक चारीमध्ये दुःख आहे. जन्मामध्ये दुःख, मृत्यूमध्ये दुःख, वार्धक्यामध्ये दुःख, रोगामध्ये दुःख. जन्माला आलं की सुरूच आहे. संत तरी म्हणतात जन्म हे दुःख आहे. तर आम्ही तरी जन्म किती सेलिब्रेशन करतोय बघा, वाढदिवस केवढ्या मोठ्यानं आपण साजरे करतो. पण माऊली काय बोलतात, जन्म हा दुःख आहे, मृत्यू हा दुःख आहे, यातना आहेत त्यामध्ये, रोग यातना आहेत, वार्धक्य म्हातारपण यातना आहेत, याच्याकडे हे येणार आहे. हे सगळं जन्म झाला की मृत्यू येतो, जन्म असेल वार्धक्य येतं, रोग होतात. परंतु त्याच्याकडे बघताना दोष दृष्टीने पहा, म्हणजे विरक्ताची दृष्टी प्राप्त होईल. म्हणून संसाराकडं, मुलाबाळांच्याकडं, नातलगांच्याकडं बघताना दोषयुक्त पाहायचं. दोष पाहायचं म्हणजे त्यांचे दोष शोधायला जायचं नाही बरं का. दोषयुक्त पाहणं याचा अर्थ ते नाशवंत आहेत, क्षणिक आहेत, आद्यंतवंत आहेत, त्यांना आद्य आहे आणि त्यांचा शेवट आहे. ते त्रासदायक आहेत आणि ती दुःखाला कारण म्हणतात, दुःख येऊ नये आहेत असा विचार करून मगच त्याच्याकडे दृष्टी अशी गेली पाहिजे. म्हणजे दृष्टीतच आपण बदल करून घ्यायला पाहिजे, बाकी काय करायचं नाही. विषय सेवन नाही करून चालेल काय, जेवायला पाहिजे असते पण जेवायला पाहिजे, रस विषय आहे खायला पाहिजे, झोप हा विषय आहे घ्यायला पाहिजे, बोलायला लागते, बोलणं हा विषय आहे, मग आता बोलायला नको काय, ऐकणं हा विषय आहे. आता हे सगळं करावं लागतं. पण करायचं असताना सुद्धा त्यामध्ये दृष्टी कुठली असली पाहिजे, विरक्त पुरुषाची असली पाहिजे. विषयात दोष आहेत हे कळलं पाहिजे. म्हणून माऊली म्हणतात दुःखानं भरलेला सगळा प्रपंच आहे, इथं सुखाचा लवलेशही आपल्याला बघायला मिळत नाही, दुःखरूप प्रपंच आहे. म्हणून मगाशीच आपण उभी बघितली, मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे चिरवणी. म्हणून माऊलींनी वर्णन केलेलं आहे, याचाच वीट येणं फार गरजेचं आहे. वीट केव्हा येईल, त्याच्यामध्ये दोष पाहायला आपण जाऊ तेव्हा. आपण दोषच पाहत नाही आणि आहे तसे सेवन करतो, आणि सेवन केल्यामुळं त्याची आसक्ती अधिक वाढत राहते. आणि आसक्ती वाढली की परत सेवन करण्याची इच्छा होते, परत 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 तेच. एकदा जन्माला यायचं, मरायचं, जन्माला यायचं, मरायचं, जन्माला, सारखं तेच करत राहायचं. तुकाराम महाराज म्हणतात, विठले हे चित्त प्रपंचापासूनी वमनते मणी बैसरेशे. माझं चित्त प्रपंचापासून विटलेलं आहे, मला आता प्रपंचाकडे पाहूच वाटत नाही. पुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे, स्वरूपे गे माय. माऊलींचा अभंग आहे. ते म्हणतात आता पुरं झाला प्रपंच पाहणं, मला प्रपंच पाहावसा वाटत नाही. म्हणून प्रपंचाकडे आणि विषयाकडे पाहण्याची दृष्टी बदलावी लागते, अन्य काय करावं लागत नाही. तिथं अनित्यता पाहावी लागते. अनित्य म्हणजे संपणार आहे, ते नित्य नाही, सारखं नसतं. आता आहे उद्या नसतं, उद्या दिसेल परवा नसतं, कधी असतं कधी नसतं. ह्या अनित्यता त्यातली जाणली पाहिजे. ते विषय परतंत्र आहेत हेही जाणलं पाहिजे. मला जरी कुठलाही विषय जरी भोगायचा झाला, टी व्हीची मालिका एखादी बघायची आहे बघा, एक विषय आहे, टी व्हीची जर मालिका बघायची असेल, किती परतंत्रता आहे बघा. उठलं की आपल्याला टी व्हीची मालिका बघता येते का बघा, लावून बघा तर नाही. मग काय काय पाहिजे त्यासाठी,
मला रिकामा वेळ तरी पाहिजे मालिका बघायला, पहिला मुद्दा. वेळ नसेल तर पाहू शकत नाही. बघायची इच्छा तरी पाहिजे, आहे इच्छा झाली समजा धरूया. माझी तब्येत तरी चांगली पाहिजे, नाहीतर मला काहीतरी पोटातनं कळ येत असेल तर टी व्ही काय बघणार आहे मी, म्हणजे तेही चांगली तब्येत चांगली पाहिजे. दुसरी गोष्ट, टी व्ही तरी घरात पाहिजे तरच बघेल ना, म्हणजे टी व्ही असायला पाहिजे. आता टी व्ही आहे, इच्छा आहे, मला मालिका बघायची आहे, वेळ आहे बसायला, सगळं आहे, आणि टी व्ही लावून बघितल्यानंतर लक्षात आलं अरे लाईटच गेलेलं आहे, म्हणजे लाईट गेले तर टी व्ही पाहता येत नाही. कुणावर अवलंबून आहे बघा सुख, नुसत्या टी व्ही पाहण्याचं सुख. किती परतंत्र आहे बघा. इतकी सगळे विषय जे आहेत ना ते कुणाच्या तरी संगतीनं भोगावे लागतात. एकट्याच्या संगतीनं भोगायला येणारं एकमेव सुख आहे, आणि ते म्हणजे आत्मसुख आहे. माऊलींना पुन्हा पुन्हा तेच सांगायचं आहे. आत्मसुखाकडे आपली सवय लावून द्यायची आहे. आत्मसुखाची एकदा चटक लागली ना, लाचावले मन लागलीशी घोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. तुकाराम महाराज म्हणतात, आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, आणि मी जो तुझं पाहे पांडुरंगा. म्हणून म्हणतात ते पुढे म्हणतात, लाचावले मन लागलीशी गोडी, ते जीवे न सोडी ऐसे झाले. माझ्या जीवाला सोडूनच जात नाही असं माझं मन लाचावलंय. लाचावले मन लागलीशी गोडी, तुझी गोडी इतकी मला मनाला लागलेली आहे की तुला सोडून मला बाजूला जाऊ शकत नाही. तुझ्याशिवाय, तुझ्या चिंतनाशिवाय माझं चिंतनच होत नाही. पांडुरंगाला वर्णन करून तुकोबा म्हणतात, किती त्यांची अवस्था असेल बघा ज्यावेळी तो अभंग लिहिला त्यावेळी, कोणत्या अवस्थेमध्ये असतील ते. आत्मसुखाची चटक लागलेली, एकदा लागली ना म्हणून म्हणतात लाचावले. लाचावले म्हणजे काय, मला तुझ्या सुखाची आवड निर्माण झालेली आहे. एकदा लाचावले मन लागलीशी गोडी, ते जीवाला सोडून जायलाच तयार नाही. तुझंच सवय लागलेली आहे मला. म्हणून काय म्हणतात ते, पडिले वळण इंद्रिया सकाळा, आणि भाव तो निराळा पाहे तुझ्या. म्हणतात की जिथं इंद्रियांना वळण माझ्या पडलंय की तुझ्याशिवाय मला काही सुचत नाही. आणि म्हणून हे विरक्त पुरुष जे असतात ते आत्मसुखाच्या दृष्टीनं विषयाकडे पाहत असतात. मला नामाला बसायचं आहे ना, मग त्यासाठी थोडंसं खाऊन बसायला पाहिजे. चहा लागला, चहा घेतला मी आणि बसलो ना, आम्हाला चहा घेणं विषय आहे ना. पण विषयाचा सेवन कशासाठी केलं बघा, आता नामाला बसायचं आहे, ध्यानाला बसायचं आहे, म्हणून मी चहा घेऊन बसलो, चांगली बैठक मांडली, आता गुबगुबीत बैठक केली. स्पर्श आहे ना त्यात, स्पर्शाचं सुख आहे. गुबगुबीत कशाला, दगडावर का बसत नाही, नको, दगडावर बसल्यावर कंटाळा येणार आणि मला ते रुतणार दगड, म्हणून मी गुबगुबीत घेतलं. काय बिघडलं, त्यामुळं विषयाचं सेवन केलं बघा. स्पर्श नावाच्या विषयाचं सेवन केलं आणि खाली बसायला गादी घेतली गुबगुबीत. बिघडलं काय, मला उद्देश काय आहे माझा, नामाला किंवा ध्यानाला शांतपणे बसणे हा उद्देश आहे. पण विषयाच्या द्वारे, म्हणून विषय तो त्यांचा झाला नारायण, असं जे तुकोबा म्हणतात ना, त्याच्या पाठीमागं ही भूमिका आहे. ती भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून विषयांच्याकडे पाहताना कुणाच्या दृष्टीनं पाहावं, हे विरक्ताची या दिठी, जे न्याहाळीजे किरीटी. न्याहाळीजे म्हणजे ऑब्झर्व कर, निरीक्षण कर, त्याच्याकडं असं बघ की जसे जीवनमुक्त बघतात तसे. आपण तसं बघत नाही, आपण हावरटपणानं ते विषय भोगायला जातो आणि म्हणून त्यात गुंतून बसतो. हावरटपणानं मासा जर गळाला पकडायला गेला तर गळ त्याच्या गळ्यातच अडकून बसणार आहे. म्हणून ते म्हणतात, बघताना त्या गळाकडे बघताना कुणासारखं बघ, तर एखाद्या शहाण्या माणसासारखं बघ, भुकेलेल्या माशासारखं बघू नकोस, हावरट जीवासारखं पाहू नकोस. हावरटपणा असेल ना तर कधी ते गिळेल असं वाटायला लागतं, पण गिळलेलं कधी अडकून बसेल आतमध्ये आणि आपला जीव येईल सांगता येत नाही. आणि म्हणून कुणाची दृष्टी प्राप्त करून घे, विरक्त पुरुषाची. विरक्त पुरुष असेल ना तर त्या विरक्त पुरुषाचं बघणं जे आहे ना, म्हणजे ते वैराग्याची शिवण देखील ती म्हणतात. त्यांना वैराग्य विवेक काय माहीतच नसेल ना, त्यांना भगवंताची नाही, त्या सुखाची नाही, आत्मसुखाची प्राप्ती होत नाही. विरक्तीच असायला पाहिजे. विरक्ती शब्दाचा अर्थ आहे विषयाबद्दलची आसक्ती नसणं, कुठल्याही प्रकारची ओढ नाही. मिळालं ठीक आहे, नाही मिळालं तरी ठीक आहे, ही भूमिका असायला पाहिजे. मला एखादा पदार्थ आवडतो पण त्यावेळी तो जेवणात नसेल, ठीक आहे, आज मिळाला नाही, त्यासाठी जर आपण उद्वेग करायला लागलो तर त्याचा त्रास होणार, म्हणजे मी आसक्तीमध्ये अडकलेला आहे. हे विरक्ताची आदिठी, जे न्याहाळीचे किरीटी, ते पांडुरंगाची आपुष्टी सारखी दिसे. दृष्टांत किती सुंदर आहे बघा. ही आपलं वाटायला लागतंय की दिसायला दिसतंय कसं ते,
पांडुरंग झालेली जी एखादं मूल आहे बघा, ते मूल असं बाळसं धरल्यासारखं वाटतं, अगदी देखणं दिसायला लागतं, गुबगुबीत असतं आणि दिसायला लागते देखणं. आणि आपण जनरली त्याला म्हणायला लागतो त्याच्या आईला, बाळ किती देखणं दिसतं, गुबगुबीत. अहो कुठलं गुबगुबीत, त्याला पांडुरोग झालाय म्हणून तसं दिसायला लागलंय बघा. रोग आहे तो. म्हणून विषयाच्या आसक्तीचा रोग जर झाला असेल तर दिसणारी प्रगती ही नुसती फुगीरपणा असतो. मी संपत्ती एवढी मिळवली, पांडुरोगाची फुग आहे ही. मी एवढे घरं बांधली, एवढ्या गाड्या माझ्याकडे आहेत, माझ्या मुलांचा एवढा एवढा पगार आहे, माझी मुलं छान माझ्यावरती प्रेम करतात, किंवा आणखीन माझे नातलग फार गोड आहेत. हे सगळं कशासारखं आहे माहिती आहे काय? ही पांडुरोगाच्या सुजेसारखं आहे. ही सूज आहे, ही काय बाळसं नाही, हा रोग आहे. पण हा रोग समजेल त्यावेळी ना वाटते फार सुंदर आहे. पण किती दृष्टांत सुंदर दिलाय बघा. पांडुरोगाची या पुष्टी म्हणजे बाळसं धरलेलं असतं बघा, लठ्ठपणा म्हणायचा. पुष्टी म्हणजे लठ्ठपणा. म्हणून विषयभोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय करीती मूर्ख न सेविता न सरे. बघा, म्हणजे म्हणून विषयभोगी जे सुख, विषयाच्या भोगा जे सुख आहे ते साध्यंतची जाण दुःख, ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत दुःखदायक आहे. आद्यंतवंत या श्लोकातील शब्दावर ही ओवी माऊलीने केलेली आहे 120 नंबरची. साध्यंतची जाण दुःख, सगळे विषयातला सुरुवात आणि त्याची शेवट दुःखदायी असतो. म्हणजे सगळ्यात दुःखदायी असतो. बघा, एखादा विषय प्राप्त करायचा आहे, प्रपंचातलं काहीतरी मिळवायचं आहे, मिळवताना त्रास होतो, कष्ट पडतात, नंतर वाटतं त्याचा सांभाळ करायला पाहिजे, नाहीतर कोणतरी चोरून नेलं तर, घरातलं माझ्या पैसा अडका दागिनं, म्हणून त्यासाठी आणि सगळ्या कपाट वगैरे करायची, त्या कपाटामध्ये ते बंदिस्त करून ठेवायचं, रात्रीची झोप लागत नाही, काळजी वाटायला लागते. मिळवताना त्रास, सांभाळताना त्रास. समजा ते कुठेतरी हरवलं तर त्याचा परत त्रास, म्हणजे नाशाचा त्रास, प्राप्त करण्याचा त्रास, सांभाळायचा त्रास. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत साध्यंतची जाण दुःख. माऊली त्यासाठी ओवी वापरतात. सुरुवातीपासून हे भोग जातातच, नाश पावतात. नाश पावणारे भोग आहेत असं समजून त्याचा भोग घ्यावा ना. आपल्याला वियोग सहन होत नाही ना. एखादा माणूस जवळचं माझ्यातून निघून गेलं, त्याचा मृत्यू झाला, माझ्याकडली महत्त्वाची मौल्यवान वस्तू चोरीला गेली, त्याचा वियोग होतो. सगळ्यांचा वियोगच आहे. हे संसार म्हणजे वियोगाचं एक मालिका आहे. सगळं जात असतं, संपत असतं. कालच्या परवाच्या चिंतनामध्ये आपण बघितलेलं आहे, सगळं संपण्याकडे चाललेलं आहे. काळ मागे जायला लागलाय, काही जास्त यायला लागलाय, वेळ संपते, बोलणं संपतं, सगळं चालणं संपतं आणि संपायसाठी सगळी करायला लागलेली असतात. हा विचार जर केला तर साध्यंतची दुःख म्हणून सांगितलेला आहे. 120 नंबरची ओवी म्हणते, सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे विषय दुःख रूप आहेत. कारण विषय प्राप्त करताना कष्ट होतात, सांभाळताना कष्ट आहेत, कमी वाटतात, ती एक आणि कष्ट आहे. बघा, एवढं मिळवलं अजून पाहिजे, किती त्रास आहे बघा त्यामध्ये. म्हणजे हे कधीतरी आपण मनातनं काढून टाकायला पाहिजेत ना. बस आहे, माझ्यापुरतं मला आहे तेवढं बरं आहे, मी समाधाने ठेविले अनंते तैसेची राहावे. हा त्याचा मुद्दा वापरावा. तुकोबरावांचा अभंग, नाथांचा अभंग वापरावा. जैशी स्थिती आहे तैशापरी आहे, कौतुक तुप आहे संचिताचे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. ही अवस्था प्राप्त करून कधीतरी आपण घ्यावी लागते. नाहीतर विषयातलं जे सुख आहे, विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख, परी काय करती मूर्ख न सेविता न सरे. पण किती केलं, एवढी चांगली बासुंदी झाली म्हणून किती पितो रे बाबा, गोड लागलेत म्हणून किती बासुंदी किंवा आणखीन काय गोड पदार्थ, तुझ्या आवडीचे पदार्थ किती खाणार. रात्री खाऊन खाऊन झोपलो, रात्रभर तळमळतोय, पोटात दुखायला चालू होतं. कसं आहे बघा, भोगीता विषय भोगी जे सुख ते साध्यंतची दुःख. एवढं खाल्लं म्हणजे सुख व्हायला पाहिजे ना. बासुंदी आवडते आणि चांगली पुष्टीवर्धक पण आहे, पण खाल्ली केवढी पाहिजे ते समजायला पाहिजे. विषय भोगायला पाहिजेत, पण केवढे भोगायला पाहिजेत, त्याला मर्यादा ठेवून भोगायला पाहिजे. मर्यादेच्या पलीकडे विषयांचा भोग आणि आसक्ती सुरू झाली तर काय होतं, त्याचं दुःखच पदरात पडतं. परी काय करती मूर्ख न सेविता न सरे. पण विषयांचं सेवन केल्याशिवाय ह्या बिचाऱ्या मूर्खांना जमतच नाही असं माऊली बोलतात.
सेविता न सरे त्यांना किती त्रास झाला तरी ते भोगतातच. असू दे म्हणतात त्रास, कारण भोगणारच मी. म्हणजे काहीतरी झालं, एखादं मांसाहार खाणारी माणसं असतात बघा, मांसाहार पचत नाही, त्रास होतो, उष्णता वाढते, तोंडातून असे फोड उठलेले असतात, ते म्हणतात उठू देत फोड, कारण मला खायचं आहे. पण खायची भावना जी आहे ना ती कधीपर्यंत असते सांगा? आम्रखंड मी खाला तर कुठेपर्यंत मला आम्रखंडाची जाणीव राहते सांगा? मी आम्रखंड खायला लागलोय कधीपर्यंत? जोपर्यंत जिभेवर आहे तोपर्यंत. घशाच्या खाली, गळ्यातून खाली उतरलं की पोटाला कळतंय काय की किती गोड आहे आम्रखंड? काही नाही, फक्त त्याच्या स्मृती, त्याच्या मेमरीज फक्त शिल्लक राहतात, अन्य काही नाही. वा छान होता श्रीखंड, बासुंदी छान होते, ही फक्त आठवणच शिल्लक राहिली ना. त्या आठवण आणि विषयांची त्रास द्यायला चालू होते. विषय कसे आहेत बघा, आपल्याला मिळालं नाही आणि आठवण येते त्याची, ते पदार्थ खाल्ला होता, ते ऐकलं होतं, ते पाहिलं होतं, माझं पाहायचं राहून गेलं, मला ते करायचं होतं, ते करायचं राहून गेलं, त्याची आठवण आणि राहते. त्या आठवणीत आणि त्रास आहे. सेवन करताना त्रास आहे, नंतर भोग झाल्यावरती त्रास आहे, शेवट त्याचा त्रासामध्ये आहे. म्हणून विचार करायला माऊली सांगतात अज्ञानी आणि जे शास्त्र संस्कार न झालेली जी लोक आहेत त्यांना इथं मूर्ख म्हणलेलं आहे. त्यांना शास्त्र अभ्यासलेले नसतात. शास्त्र अभ्यास, नुसता अभ्यास करून चालत नाही. खूप काही पंडित आहेत, शास्त्राचं पंडित, मुखोद्गत आहेत शास्त्रांचे सिद्धांत, पण रोजच्या वापरामध्ये असले पाहिजेत ना. ज्याने वापरलं आणि संसार सोडायची इच्छा झाली त्यांनाच ते रुजलं म्हणायचं, नाहीतर उपयोग काय आहे त्याचा? परत संसाराला मिठी मारायला जाऊ नये, कारण सगळं काटेरी आहे ते, आणि ते काटेरी असल्यामुळे जर तिथं आपण जितकं जवळ जाऊ तितकं बोरासारखं आहे. पुढे एक ओवी आलेली आहे, आता माझ्या लक्षात नाही, बोरीच्या झाडासारखा आहे तो विषय. तो अडकून ठेवतो, गुंतवून ठेवतो, म्हणून त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी माऊलींनी म्हटलेलं आहे की या विषय भोगामध्ये सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा दुःखच असतं, मधी कदाचित सुखाची भावना असते, पण मिळवताना नंतर भोगताना ते गेलेत म्हणून सारखा त्रास होतो. माऊलींनी विचार करायला सांगितलेला आहे. आपली वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. 5व्या अध्यायातील 120 नंबरच्या ओवीपर्यंत आपण चिंतन आत्ता केलेलं आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम